अमित टेकनाळे, संदेश थोरात यांनी स्टेज जवळ यायचंय. विशेष म्हणजे रॉयल स्मॅशर संघाला फायनल पर्यंत घेऊन जाणारा धुरंधर राजेश जगताप, त्याचे देखील विशेष अभिनंदन. सगळ्या खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे आपल्या या टुर्नामेंटला. पार्टिसिपेट केलेल्या आठही संघांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पर्पल तर नाही ना आता. रॉयल स्मॅशर्स संघ विनर. देणार आहे. ते जरा लिहितोय आता. आपल्या थोड्याच वेळात पर्पल कॅप, तर ऑरेंज कॅप, सामनावीर ही सगळी मानक चिन्ह देऊन आपण स्पर्धकांना आता चालले असं काय झालं, लेट झाला असं. आपले टॉप 10 आहे ना, टॉप 10 है ना. राजेश जगताप कृपया स्टेजवर या. मागे ते वीर मामांना विनंती असेल की त्यांनी राजेश जगताप यांना सन्मान चिन्ह आणि स्मार्ट वॉच देऊन. अरे व्हेरी गुड. अतिशय उत्कृष्ट असा बॉलिंग आणि बॅटिंग पण त्यांनी केली. रॉयल स्मॅशर संघाला फायनल मध्ये विजेता करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर स्वामी वडील साहेब आणि महाराज हे दोघं सुद्धा राजेश जगताप यांचा सन्मान करत आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्यानंतर चालू आहे, कॅमेरा चालू आहे, एव्हरीथिंग इज ऑनलाईन. उत्कृष्ट फलंदाज त्यानंतर त्यांना स्टेजवर यायचं आहे. त्याला मान्यवरांचे खूप खूप आभार आणि राजेश जगताप यांचे अभिनंदन. त्यानंतर ऑरेंज कॅप होल्डर, बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट अंकुश जाधव. अतिशय चेअरअप करायलाच पाहिजे. एक हाती बॅटिंग करून फायनल मध्ये त्यांना बॅटिंग करायची तेवढी संधी भेटली नाही. आणि टोटल टुर्नामेंट मध्ये 35 धावा त्यांनी केलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा धावा आहेत. आपले सेक्रेटरी कांबळे मामा, स्वामी गुडील साहेब, वीर मामा आणि महाराज साहेब हे त्यांचा गुणगौरव करत आहेत. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. फोटोग्राफी, रील्स, खूप चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांचं द्यायला घ्या ना. त्यानंतर आपल्याला इथे विशेष सहकार्य केलेले आहेत. आता काय करायचं, आता या स्पर्धेचं
कोणाला द्यायचे दाम? 3 मिनिटं. अरे आणि तसंच आपल्या जे आता हे सभा मंडप जे आहे, ग्राउंड स्टेज वगैरे लाइटिंग वगैरे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणारे अनिल गुडिल यांना स्टेजवर मी आमंत्रित करतो. त्यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह व शाल देऊन त्यांचा सत्कार मंडळातर्फे त्या टुर्नामेंट तर्फे करावा ही मी विनंती करतो. अतिशय उत्कृष्ट असं हे नियोजन, बॅनर फ्लेक्स वरतून हा सभा मंडप त्यांनी छान असा सजवला, ज्याने आपल्या कार्यक्रमाला या स्पर्धेला शोभा आली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आपली जी कॅमेरा टीम आहे, जी लाईव्ह जे आपल्या प्रक्षेपण करत होती, त्यांच्यापैकी एकाला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कॅमेरा टीम जी होती त्याच्यापैकी त्यांनी खूप असं चांगलं, आपण पहिल्यांदाच आपल्या इथं ऑनलाईन ठेवलं होतं, त्याला त्यांच्या चॅनलद्वारे आपल्याला चांगले व्ह्यूज देखील मिळाले आहेत आणि आपल्या स्पर्धेला एक चांगला सोशल प्लॅटफॉर्म भेटला आहे. त्याबद्दल त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात यावा ही विनंती. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या या पंच, आपल्या आजच्या स्पर्धेसाठी जे पंच होते, सूरज, मनीष, पार्थ, या तिघांना विनंती असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट अशी पंच आणि त्यांचे निर्णय या स्पर्धेमध्ये डिजिटली देखील त्यांनी ऍडवाइस घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या आपली स्पर्धा पूर्णत्वास नेली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. निर्विवाद कोणताही तंटा न होता आपले सगळे सामने त्यांनी पार पाडले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता त्यानंतर आणि आपले मनीष त्यांचा देखील सत्कार करा, ते देखील पंच होते. त्यानंतर अरे गाडी लावतोय रे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंचांसाठी. त्यानंतर आपले सोशल मीडिया हँडलर अभिषेक साळवी यांचा देखील गुणगौरव इथं करण्यात यावा. आपल्या ज्या कार्यक्रम सोशल मीडियावर जेवढी प्रचंड अशी व्ह्यूज मिळतात, लाईक्स मिळतात, त्याच्या मागे अभिषेक याची फोटोग्राफी आणि एडिटिंग असते. त्याबद्दल देखील त्याचे खूप खूप कौतुक आणि मंडळासाठी तो जे सहकार्य करतो त्यासाठी खूप धन्यवाद. त्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात यावे. खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण आपल्या रनरअप संघ मला चड्डीवर देतो का? अरे तू लय मेहनत केली, वरडून कसा सुकला श्री गणेश क्रीडा मंडळाचे खजिनदार श्री ठाकूर साहेब यांनी उत्कृष्ट अशी कमेंट्री केलेली आहे. त्यांचा देखील सत्कार करण्यात यावा आणि त्यांचं खूप खूप आभार. असंच त्यांचं सहकार्य आपल्या मंडळाला लाभो अशी सदिच्छा. आणि आपले नेहमी मंडळाला सहकार्य करणारे साऊंड सिस्टम मनोहर भाई यांचा देखील मंडळातर्फे खूप खूप आभार.
पहिलं हॅलो. त्यानंतर आता आपण रनर अप संघाला त्यांची ट्रॉफी देणार आहोत. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मिळून ती ट्रॉफी त्यांना द्यावी. चांगला आहे करू ना, फायनलच्या आधी करतो. संदेश थोरात आणि अमित टेगनाळे त्यांनी देखील हे आपला जो ही स्पर्धा आहे त्याचं नियोजन अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडलं आणि एक अशी चांगला मोठा कार्यक्रम आपल्या इथे घडवून आणला आणि त्या स्पर्धेमुळे आपल्या सगळ्या रहिवाशांना एक अतिशय उत्साहपूर्ण स्पर्धा पाहायला मिळाली. त्याबद्दल त्या दोघांचे देखील आपण शाल श्रीफळ दे तिथे, हे घे ना तूच दे. आणि सगळ्यांना विनंती असेल चप्पल कोणी घालू नका. महाराजांची प्रतिमा आपण स्टेजवर ठेवलेली आहे. पाय पाय काढ, पाय काढ. पाणी संदेश थोरात आणि अमित टेगनाळे यांचा देखील सत्कार मंडळातर्फे करण्यात यावा लवकरात लवकर. त्यानंतर आपल्याला पुढे रनरअप आणि फायनलिस्ट यांना देखील सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अमित टेगनाळे कुठे आहेत? अमित टेगनाळे कुठे आहे का? हा, अमित टेगनाळे आणि संदेश थोरात यांचा देखील सत्कार करावा आपल्या कमिटीतर्फे आणि इतर मान्यवरांतर्फे. गणेशजी खाली या. मंडळाचे सेक्रेटरी भावेश शेडके यांनी या दोघांचा सत्कार करावा. त्यानंतर लगेचच आपले रनरअप यांना ट्रॉफी देण्यात येईल. जे आता ट्रॉफी सेकंड ट्रॉफीला आयोजक संदेश आणि आम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येईल. सेकंड विनर अमित टेगनाळे, संदेश थोरात उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन भव्य क्रिकेट सामन्यांचं आपल्या सोसायटीमध्ये या दोघांनी घडवून आणलं. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी. ठीक आहे, ठीक आहे. सॉरी 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट तिने प्रॉपर सगळं मॅनेजमेंट हाताळले त्यांनी. आणि आता मी त्या दोघांनाच विनंती करतो, संदेश आणि अमित यांना, की त्यांनी रनरअप टीमला त्यांची ट्रॉफी द्यावी. संदेश आणि अमित यांनी खाली यायचंय स्टेज पासून. संदेश आणि अमित यांनी खाली यायचंय स्टेजच्या वरती स्टेजवर यायचंय. आणि रनरअप टीम फायर ब्लेझर्स यांना विनंती असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. रनरअप टीम फायर ब्लेझर्स यांनी देखील खूप उत्कृष्ट अशा क्रिकेट खेळून फायनल पर्यंत मजल मारली. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. अतिशय उत्कृष्ट असा सामना जो फायनलचा आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये फायर ब्लेझर या संघाने देखील जान की बाजी लावली होती विजयासाठी. त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप कौतुक. आणि स्पर्धेमार्फत अमित आणि संदेश यांना विनंती की त्यांनी त्यांना त्यांचं मानधन आणि ट्रॉफी देऊन त्यांचा उचित सन्मान करावा. त्यांना ट्रॉफी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रनरअप असले तरी त्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट असा
क्रिकेट आपल्याला इथे दाखवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रनर अप टीम तेवढाच जल्लोष तेवढाच उत्साह त्यांच्यामध्ये. अतिशय आनंदी वातावरणात आपले सामने झाले. खूप खूप धन्यवाद. आता त्यानंतर लगेचच मी आपल्या मंडळ सोसायटीचे सेक्रेटरी सगळ्यांचेच नाव घेतो ना आपण. ते सगळे उद्या आहेत. सगळे उद्या आहेत. राजीव खातून दिले आजच्या ज्या आपल्या ट्रॉफीज ज्या आहेत आपले सहकारी उमेश मस्के यांनी त्या आपल्याला पुरस्कृत केल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांनाच विनंती करतो. फायनल विनर्स श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 चे विनर अतिशय जोशो उल्हासात रनर अप टीम जल्लोष करताना खूप मेहनतीने त्यांनी या स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. म्हणजे पागल काय फोटोशूट झालेला आहे. आता लगेचच शिळीमकर मामा यांचे देखील इतर स्वागत. स्टेजवर या. फायर ब्लेजर्स या संघाने त्यांच्या नावाप्रमाणे जोरदार खेळी करून हा सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि या स्पर्धेत द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावला आहे आणि त्यांना विशेष मानधन आणि ट्रॉफी देऊन त्यांचा योग्य सन्मान केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर लगेचच श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 विजेता संघ रॉयल स्मॅशर यांच्या पूर्ण संघाला आमंत्रित करतो. त्यांनी स्टेजवर लवकरात लवकर यायचंय. श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 विजेता संघ रॉयल स्मॅशर उमेश मस्के यांना विनंती राहील त्यांनी संघाला ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. इतर मान्यवर महाराज साहेब, वीर साहेब, स्वामी गुढी साहेब, शिवकर मामा आणि कांबळे मामा यांना देखील विनंती राहील त्यांनी सुद्धा ट्रॉफी देताना सोबत राहायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे पायातील चप्पल आणि शूज काढून स्टेजवर यायचंय. अतिशय उत्कृष्ट असा खेळ तुम्ही खेळला आणि ही फायनल पटकावली आहे त्याबद्दल तुमच्या पूर्ण संघाचे खूप 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 अभिनंदन. श्री गणेश क्रीडा मंडळ 2026 प्रीमियर लीग चॅम्पियन्स 2026 चे रॉयल स्मॅशर संघ यांचे विशेष कौतुक. फोटोग्राफर एक शानदार आपल्या विनर बरोबर आणि हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे. खूप खूप मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मेनी हॅपी रिटर्न्स नॉट द डे. गणेश जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत आणि
अतिशय जोशोल्लासात आपला हा कार्यक्रम पार पडला आणि विजेता संघ रॉयल स्मॅशर आणि गजानन मनगुतकर यांनी पहिल्या सामन्याला घातलेली गांधी टोपी त्यांनी ट्रॉफी घेईपर्यंत आपल्या डोक्यावर टिकवली आहे, याचं देखील विशेष कौतुक. वारकरी टोपी वारकरी टोपी ते नेहरू गांधी बोलतात ना. वारकरी टोपी करेक्शन आहे थोडं. गणपती बाप्पा मोरया तोच बोलला ना. की जय. उत्कृष्ट उत्कृष्ट अशा घोषणा सामना जिंकल्यानंतर रॉयल स्मॅशर संघाकडून देण्यात येत आहेत. त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि ट्रॉफी त्यांना उमेश मस्के यांनी ट्रॉफी त्यांना दिलेली आहे आणि या वर्षीचे विनर आणि कर्णधार अंकुश परब आणि त्यांचा संघ रॉयल स्मॅशर यांचे जोरदार अभिनंदन. खूप 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 अभिनंदन. मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी आता स्टेजवरून खाली यायचंय. टीमला त्यांचा फोटो सेशन करू द्या. तुम्ही इथे या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि विशेष कर्णधार यांचा सत्कार करण्यात येणार आहे उमेश मस्के यांच्या मार्फत. त्यांनी या टीमची एक मोठ बांधून फायनल जिंकलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कर्णधारांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे. अतिशय उत्कृष्ट पोच देऊन तुम्ही सर्वांनी तुमच्या विजयाचा जल्लोष आपल्या या स्टेजवर करायचा आहे. यश गवळी मागे राहिले होते. विजयी संघात खाली बसा फोटो येईल तुमचा बरोबर. अतिशय उत्कृष्ट यश गवळी, राजेश जगताप, दीक्षांत, अक्षय कदम, अंकुश परब, आयुष परब, त्यानंतर अंकुश परब यांचा सत्कार उमेश मस्के ऍज अ कॅप्टन परफॉर्मन्स बेस्ट आपल्या संघाला व्यवस्थित जोडून त्यांनी फायनल पर्यंत नेलं त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार उमेश मस्के करतायत. खूप खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या टीमला घेऊन त्यांनी फायनल पर्यंत मजल मारून ती फायनल ची मॅच जिंकली आहे. आता तुम्हाला विनंती आहे ट्रॉफी घेऊन तुम्ही तुमचा सेलिब्रेशन जल्लोष साजरा करायचा आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या विनर टीमला श्रीमकर मामांकडून 1001 रुपयाचं बक्षीस 1001 रुपयाचं विशेष बक्षीस श्रीमकर मामांकडून. मामांना विनंती त्यांनी जरा 2 मिनिटं स्टेजवर जाऊन ते बाबू 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. श्रीमकर मामा तुम्हाला बक्षीस देतात 1000 रुपये. हा ठीक आहे तुम्हाला ते देतील. सूरज सोलंकी यांचे देखील 3000 रुपये नंतर बाबू घे. पहिला घे. पार्थ जे पंच होते त्यांना देखील एक आपलं स्टेजवर यायचं. आणि दीपक कांबळे यांच्याकडून 500 रुपये विजया संघाला 500 रुपये दीपक कांबळे खूप खूप धन्यवाद मामा. सूरज सोलंकी स्टेज जवळ या. शिवमकर मामा देखील त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. कांबळे मामा यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अतिशय सूरज सोलंकी लवकरात लवकर स्टेज जवळ या. 3000 रुपयासाठी तुम्ही जी घोषणा केली होती त्याची पूर्तता करा. आहे गणेश जाधव तेरामाळा यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. गणेश जाधव यांना स्टेजवर आमंत्रित करतोय. गणेश जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. 500 रुपये ऑनलाईन करतायत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 2 मिनिटं थांबा. सूरज सोलंकी जिथे कुठे आहे मागे बसलेला आहे आम्हाला दिसतंय कॅमेऱ्यावर ब्लू टी शर्ट घालून गायक आणि जोरदार जल्लोष बसलाय. सूरज सोलंकी स्टेज वर या.
जोरदार सेलिब्रेशन होऊ द्या. तुम्ही या वर्षीचे श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 चे चॅम्पियन आहात. हाय बसलाय सूरज सोलंकी, तुम्ही बाईक वर बसलेले आहात, आम्हाला दिसत आहात. हात दाखवताय तिथून ते पण दिसतंय. या इकडे स्टेज जवळ तुम्हाला झूम करून आम्ही ऑनलाईन दाखवतो सध्या. हा बोल. पार्थ पंच होते आपले, त्यांचा एक सत्कार राहिला. 2 मिनिटं थांबा. पार्थ यांचा सत्कार उमेश मस्के हे करतील. स्टेजवर या. स्टेजवर या. सूरज सोलंकी लवकरात लवकर स्टेज जवळ या. आपला हा सामना झालेला आहे. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील पूर्ण झालेला आहे. आता शेवटचं बक्षीस जे तुम्ही जाहीर केलं होतं तेवढं राहिलेलं आहे, ते देऊन आपण कार्यक्रमाची आपल्या सांगता करायची आहे. आपले आज सगळे मान्यवर जे उभे आहेत, स्वामी गुडेल, शेमकर मामा, कांबळे मामा, महाराज, वीर मामा, या सगळ्यांनी देखील वेळात वेळ देऊन रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्यांनी वेळ दिला आहे आणि आपल्या या कार्यक्रमात सगळे सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हा फोटो सेशन होत आहे विजयी संघाचा त्यांच्या ट्रॉफी बरोबर. सूरज सोलंकी देखील आलेले आहेत, ते जीपे करतील. दीपक कांबळे मामा, शेवटचा चॅम्पियन्स टीम बरोबर एक फोटो सेशन. आपले जे मान्यवर होते, महाराज या की, महाराज, शिवमकर मामा, राहू दे. अर्धी जण खाली उभे राहिले तरी चालतील. चॅम्पियन्स बरोबर फोटो काढायचा आयोजक पण खाली उभे राहा 2 साईडला. आणि आपले महाराज इंदर थोरात यांच्याकडून सुद्धा 500 रुपये विजयी संघाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत 500 रुपयासाठी. विजयी संघाला भरभरून त्यांचं कौतुक सगळे आपले जुने जाणते ज्येष्ठ लोक करत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या सगळ्यांसाठी. आयोजक या कार्यक्रमाची सांगता आता होत आहे. 2च मिनिटात या फोटो सेशन नंतर आपला कार्यक्रम. आयोजक नियोजन ज्यांना पण सोबत उभं राहायचं इथे खाली उभे राहा, चॅम्पियन्स बोर्डाच्या बाजूला फोटो घ्या. सूरज सोलंकी शेवटचा पारितोषिक या संघाला सूरज सोलंकी 3000 रुपये देत आहेत. अतिशय उत्कृष्ट असा. खूप लोक या संघाचं कौतुक करत आहेत. त्यांना आता पुन्हा एक 3000 रुपयाचं बक्षीस सूरज सोलंकी देत आहेत. आणि विजयी ट्रॉफी बरोबर फोटो काढताना योगेश सुर्वे, आनंद जाधव हे देखील विशेष खेळाडू यांनी पण देखील यांची बॉलिंग चालली होती. आनंद जाधव यांची. सूरज जाधव हे गुगल पे ने अंकुश परब यांना 3000 रुपये पाठवत आहेत आणि या विजयासाठी त्यांचं कौतुक करत आहेत. आणि कॅमेऱ्यावर ते दाखवत आहेत, आम्ही त्यांना लाईव्ह घेतलेला आहे. त्यांनी विशेष आज 2-3 ट्रॉफी दिल्या त्यांनी. आयुष परब यांना एका फिल्डिंग साठी, एका रनआउट साठी देखील 500, तसेच बाबूला देखील 500 आणि आता 3000. विशेष कौतुक झालंय पाहिजे सूरज सोलंकी यांचं सुद्धा. आपल्या अशा खेळांना ते चांगलं प्रोत्साहन देत आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. महाराजांसोबत एक ते शेवटचा फोटो काढत आहेत आपला विजेता संघ. खूप जोरदार असा हा स्पर्धा आपल्या इथे झालेली आहे. आणि या शेवटच्या महाराजांसोबतच्या फोटो नंतर या कार्यक्रमाची सांगता आपण करत आहोत. महाराजांच्या इथून उठताना एकच जोशात जल्लोषात महाराजांचा आवाज द्यायचा, जय जय शिवराय. आणि विशेष म्हणून आपल्याला आपल्या सोसायटीने जे इथे खेळण्यासाठी परमिशन दिली त्याच्यासाठी पण त्यांचा मी विशेष आभार मानतो. आपण त्यांना एकदा जाऊन भेटलो, त्या भेटीतच त्यांनी आपल्याला होकार दिला. त्याबद्दल सोसायटीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व कमिटी मेंबरचे विशेष कौतुक आणि खूप धन्यवाद.
सोनू सय्यद